काळाचा घाला. सटाण्यातील त्या दोन मित्रांचा प्रवास ठरला शेवटचा. नेमकं काय घडलं तिळवणबारीच्या त्या वळणावर? दोन मित्र फिरायला गेले की त्यांच्यावर दबा धरून कोणी हल्ला केला? रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते मृतदेह बरंच काही सांगून जात आहेत. पहा सटाण्यातील या धक्कादायक घटनेचा थरार फक्त 24x7 न्यूज रिपोर्टवर. सविस्तर वृत्तांत. सटाणा तालुक्यातून एक अतिशय दुःखद आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. सटाणा कंधाणे रस्त्यावरील तिलवण शिवारातील एका भीषण अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंधाणे येथील रहिवासी राजेंद्र लक्ष्मण सोनवणे वय 43 वर्षे आणि त्यांचे मित्र सचिन केशव जाधव वय 39 वर्षे राहा निकवेल हे दोघीही शनिवारी सायंकाळच्या सुमारास तिलवण शिवारातील तिलवणबारीच्या पायथ्याशी मृतावस्थेत आढळून आले. ही घटना आज सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृतांचे चुलत भाऊ भाऊसाहेब बापू सोनवणे यांनी ही माहिती किशोर लक्ष्मण सोनवणे यांना दिली. माहिती मिळताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र सोनवणे यांच्या तोंडावाटे तर सचिन जाधव यांच्या नाकावाटे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. दोघांनाही तात्काळ रुग्णवाहिकेने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी किशोर लक्ष्मण सोनवणे यांनी सटाणा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सटाणा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कंधाणी आणि निकवेल येथील 2 तरुण मित्र अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्राध्यापक अमोल बच्छाव, सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्ट ही सटाणा आणि नाशिक जिल्ह्यातील घडामोडींचे विश्वसनीय माध्यम आहे. समाजातील प्रत्येक घडामोड, न्याय आणि हक्कासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. उमेश मोरे, संपादक, सटाणा.